आवाज जनतेचा। रिसोड तालुक्यातील येवते येथे हनुमान मंदिर समोरील सभागृहात ज्ञानेश्वरी संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त पारायण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते। दररोज पारायण वाचन चालू असते। पारायण वाचक शिवदत्ता चंद्रभान शिंदे असून गावातील महिला आणि पुरुष या पारायण वाचनात सहभागी झालेले आहेत। पारायण वाचकासह सहभागी झालेले महिला पुरुष यांना चहाची फराळाची व्यवस्था गावातील मंडळी करत असतात आणि गावातील सर्वजण या पारायण व्यवस्थेसाठी सक्रिय असतात। त्यामुळे येवती गावातील वातावरण भक्तिमय झालं असून संत ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त हे पारायण चालू आहे। दिनांक 22 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर पर्यंत हा पारायण सप्ताह चालणार आहे आणि दिनांक 27 नोव्हेंबर रोजी जगन भिकाजी शिंदे यांच्याकडून केळी आणि फराळाचं वाटप करणार आहे, अशी माहिती सेवानिवृत्त शिक्षक नामदेव शिंदे आणि दत्तराव बोकाण यांनी दिली आहे। या पारायणामध्ये सर्व गावकऱ्यांचा सहभाग आहे। वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील। आपल्या परिसरातील